बंगलो पासून 5 मिनिटावरती नागाव बीच आहे आणि बीचवरती चांगलं एन्जॉयमेंट करता येतं आणि एन्जॉयमेंट करून आल्यानंतर इथे परत फ्रेश व्हायला कॉफी चहा वगैरे जे तुम्ही आणि मराठी माणूस अशा बिझनेसमध्ये उतरल्यानंतर आपण सर्वांनी त्यांना मदत करायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग असणार आहे तो म्हणजे ती तुम्हाला एन्जॉय करायची असेल तर तुम्हाला अगदी नागावच्या समुद्र किनाऱ्यापासून 3 ते 4 मिनिटाच्या चालतच्या अंतरावर म्हणजे 3 ते 4 मिनिटात तुम्ही चालत जाऊ शकता. तर असं एक कॉटेज सांगतो तुम्हाला. तर SV कॉटेज याचं नाव आहे आणि तुम्हाला यातले मी पहिले रूम दाखवतो. चला तर बघूया, ते रूम बघूया आपण कसे. बघा, हा एक रूम, भव्य दिव्य असा रूम बघा, किती मोठा आहेत. म्हणजे 10 ते 15 लोक एकदम आरामात अशी राहू शकतात. ह्यात एक बेड आहे आणि ते मॅट्रेस पण ठेवलेले आहेत. एक्स्ट्रा जे असतील लोक ना त्यांच्यासाठी मॅट्रेस आहे. फॅमिली रूम आहे किंवा ग्रुप रूम समजू शकता. आणि त्याच्याच बरोबर दुसरा याच्या समोरचा रूम आहे. हा बघा, हा पण तितकाच मोठा आहे. ह्यात तुम्हाला डबल बेड मिळेल. बाथरूम, सर्व रूमला बाथरूम आहेत अटॅच. आणि इथे पण मॅट्रेस तुम्हाला टाकून मिळतील. यात पण 10 ते 15 लोक आरामात आहेत. 6 लोक समजा याच्यावर आले की 7, 8, 9, 10, 15 लोक तर आरामात एक रूममध्ये राहू शकतात. जर ग्रुप रूम पाहिजे तुम्हाला स्वस्तात मस्त, तर तुम्हाला ही चॉईस चांगली आहे. आणि त्याच्यानंतर बघा, इथे पण तुम्ही बघू शकता, हा थोडासा छोटा आहे पण याच्यात पण 8 ते 10 लोक आरामात बसतील. याच्यावर 2 आणि बाकी ही लाईनमध्ये इथे मॅट्रेस टाकून मिळतील तुम्हाला. इथे बाथरूम आहे. तर आपल्या इथं समजा गाद्या आपण टाकत नाही, पण तुम्हाला जर पाहिजे तर टाकू शकता. आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही जेवण करू शकता. इथे टेबल लावून मिळेल आणि वरती आपले टेरेस पण आहे. ही संध्याकाळी लाईट्स वगैरे मस्त दिसतात. तुम्हाला बीच पण दाखवायला नेणार आहे मी. आणि त्याच्याच बरोबर आणखी आपल्या याच्या समोर पण एक दुसरे रूम आहेत. मोठे मोठेच आहेत. हे बघा किती मोठे आहेत बघा. इथे एक बेड आहे आणि इथे मॅट्रेस ठेवल्यात. आणि हे सर्व एवढं मोठा रूम आहे. याला बाथरूम वेगळं आहे आणि टॉयलेट वेगळं आहे, असं रूम आहे. आणि इथे पण बघा, इथे टेबल लावून मिळेल आपल्याला जेवणासाठी. वरती टेरेस आहे. जर टेरेसला जर तुमची रिक्वायरमेंट असेल, जर ड्रिंक करणारे असतील तर तुम्हाला तिथे पण मिळेल. आणि त्याच्यानंतर हा एक रूम आहे. हा पण तितकाच मोठा आहे. तर मित्रांनो, रूम जर तुम्ही ग्रुपने जर फिरायला येतात तर याच्यापेक्षा चांगली चॉईस तुमच्याकडे नाही आहे. कारण एकदम शांत अशा जागेवर आहे. हे जे कॉटेज आहे ना ते एकदम शांत जागेवर आहे. तुम्हाला कोणाचा त्रास होणार नाही ते. आणि वरती टेरेस पण आहे तुम्हाला बसण्यासाठी. त्याच्यानंतर ही जागा आहे, इथे बसू शकता. इकडे खाली जागा आहे, तिथे पण तुम्ही बसू शकता. प्लस तुम्हाला 4 व्हीलर पार्किंगसाठी तिकडे जागा दिलेली आहे. आणि इथेच घरगुती पद्धतीने उत्तम जेवण मिळेल तुम्हाला. तर आपल्या इथे जे काही गेस्ट येऊन गेलेत ते त्यांचा रिव्ह्यू घेतला आहे. त्यांची थोडीशी व्हिडिओ क्लिप आहे, तुम्हाला ही या व्हिडिओमध्ये मी आता बघायला मिळणारच आहे. गाव अलिबागमध्ये पाटीलवाडीमध्ये एक घरगुती टाईपमध्ये एक बंगला आहे, SV कॉटेज. तर SV कॉटेजमध्ये कधीही जरी तुम्ही अगोदर फोन करून तुम्ही सांगितलं की आम्हाला यायचं आहे तर तिथल्या ताई आणि ते दादा आहेत, ते घरगुती टाईपमध्ये जेवण वगैरे ते सगळं व्यवस्थित करून देतात. नाश्त्याची सोय वगैरे सगळी सुविधा वगैरे. आणि पासून 5 मिनिटावरती नागाव बीच आहे आणि बीचवरती चांगलं एन्जॉयमेंट करता येतं आणि एन्जॉयमेंट करून आल्यानंतर इथे परत फ्रेश व्हायला कॉफी चहा वगैरे जे तुम्ही सांगाल, जे काही तुम्ही काय सांगाल ते सगळं म्हणजे खायला वगैरे मिळतं. आणि गरम पाण्याची अतिउत्तम सोय आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम अजून कोणी जर हे यूट्यूबवरती त्यांचं चॅनल आहे, जर त्यांनी अपलोड केल्यानंतर शक्यतो जेवढ्या लोकांना इथे नागावमध्ये ह्या आतल्या छोट्याशा बंगल्यामध्ये येऊन जी मजा घ्याल ती तुम्ही हॉटेलमध्ये एक मजा नाही घेऊ शकणार. म्हणून शक्यतो इथे येऊन तुम्ही त्यांना थोडाफार हातभार लावाल आणि त्यांचं पण एक कॉन्फिडन्स वाढेल. आणि मराठी माणूस अशा बिझनेसमध्ये उतरल्यानंतर आपण सर्वांनी त्यांना मदत करायला पाहिजे. नागाव एक नंबर बेस्ट जागा आहे आणि ते जे फार्म हाऊस आहे तर एक नंबर चांगला आहे. आपल्याला ते तुम्हाला काय आवडलं, म्हणजे जेवणामध्ये काय आवडलं हे सांगाल का?
जेवणामध्ये बघायला गेलं तर जेवण जेवढे आम्ही ते तुम्हाला जे सांगितलेलं आम्हाला हे ह्या टाईप मधलं आम्हाला सुरमई टाळली पाहिजे किंवा मॉर्निंगला आम्हाला आमलेट वगैरे हाफ फ्राय किंवा काय म्हणतात ते पोहे स्नॅक्सला या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्या वेळच्या वेळ टायमावरती येतात, त्याच्यामुळे सॅटिस्फाय म्हणजे अडचण अशी कुठली नाहीये. जेवणाबद्दल काय आणि सांगाल? जेवणामध्ये तर म्हणजे प्रश्नच नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारचं हॉटेलमध्ये जेवणामध्ये जे सोडा वगैरे हे ते सगळं मिक्स करून जेवण दिलं जातं, त्यांनी पोट जास्त फुगलं जातं आणि पचायला सुद्धा ते हॉटेलचं जेवण हे होतं. बंगलो बिंगलोचं मोठ्या मोठ्या हॉटेलचं अलिबाग वगैरे नागावचं त्रासदायक, पण हे एक नंबर जेवण घरगुती टाईपमध्ये आणि जेवणाची चांगली चव होती. आम्ही 12-13 लोक तर एकदम सॅटिस्फाईड झालो. आमचं पण असं वाटतं की पुन्हा एकदा आपण येऊन परत पुन्हा तिथं भेट द्यावी. धन्यवाद, आपले सर्वांचे आभार. तर मित्रांनो, व्हिडिओ क्लिप तुमची बघून झाला असेल, रिव्ह्यू पण बघून झाला असेल. सुट्टीत तुमचा ग्रुपचा येण्याचा प्लॅन आहे तर SV कॉटेज खाली जो स्क्रीनवर नंबर दिसतो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी स्वतः इथे असणार आहे आणि नागाव बीचच्या अगदी तुम्ही चालत 3 ते 4 मिनिटाच्या अंतरावर चालत आहे, पाटील गल्लीमध्ये आहे. तर तुम्हाला इथे पॅकेज पण मिळेल, पॅकेज पण एकदम स्वस्त दरात मिळेल. तर तुम्ही त्या पॅकेजसाठी मला या कॉन्टॅक्ट जो दिसते याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या सुट्टीचा आनंद घ्या. तर तुम्हाला एकदा बीचचं लोकेशन पण दाखवतो मी. चला तर डायरेक्ट मिळू आता बीचवर. तर मित्रांनो, हा आहे आपला नागावचा बीच आणि ते बघू शकता आपण की आपण लाईव्ह होतो थोड्या वेळापूर्वी. तर लाईव्हमध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल की 3 ते 4 मिनिटाच्या अंतर आहे फक्त आणि आपण बाईकवर अर्धा ते 1 मिनिटातच इथे पोहोचलो. हा बघा बीच आहे, तिथं आपल्याला सुकी मच्छी वगैरे मिळेल बघण्यासाठी. धन्यवाद. हे बघा, तर तुम्हाला पण जर बीचचा आनंद घ्यायचा असेल आणि या सुट्टीची मजा घ्यायची असेल तर SV कॉटेजला नक्की भेट द्या.